बारामतीतली ही दृश्य आपण पाहतोय। युगेंद्र पवार हे पोहोचलेले आहेत। आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान पार पडतंय। अजित पवार यांच्या निधनानंतर मतदानाची तारीख ही बदलण्यात आली आणि सध्या युगेंद्र पवार हे बारामतीत दाखल झालेले आहेत। जिल्हा परिषदेच्या 731 जागांसाठी आज मतदान होतंय। बारामतीच्या काटेवाडीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मातोश्री देखील म्हणजे अजित पवार यांच्या मातोश्री आज मतदान करणार आहेत। युगेंद्र पवार हे देखील सध्या पोहोचलेले आहेत। 9 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे। झेडपी निवडणुकीसाठी आज मतदान पार पडतंय। 7438 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, काय अपडेट? एकंदरीत आपण पाहतोय की आता थोड्याच वेळात म्हणजे 7:30 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। आणि आपण मी आता सध्या आहे काटेवाडीच्या या शाळेच्या बाहेर आणि या ठिकाणी अजितदादा यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार, त्या ठिकाणी त्यांचे चिरंजीव युगेंद्र पवार आणि अजितदादांच्या भावजाई ज्या आहेत शर्मिला पवार या मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत आणि सुनेत्रा पवार यांचे ते प्रतीक्षा करत आहेत जेणेकरून सर्वच पवार कुटुंबीय एकाच वेळेस या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। आणि आपण बघतोय की साधारणतः अजून 5 मिनिटं अवधी बाकी आहे या मतदान प्रक्रियेला सुरुवात व्हायला। आणि बारामती च्या गटामध्ये 6 जिल्हा परिषद गट आणि 12 पंचायत समिती गणासाठी ही मतदान प्रक्रिया पार पडते। आणि बारामती तालुक्यामध्ये जर आपण बघितलं तर 2,64,000 मतदार हे आपला मतदानाचा आज हक्क बजावणार आहेत। आज सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया पार पडली जाणार आहे आणि 9 तारखेला या संदर्भात मतदान मोजणी या ठिकाणी होणार आहे। आणि आपण बघतोय की साधारणतः 7:30 वाजता या मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल आणि थोड्याच वेळात या ठिकाणी नुकतेच शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार या ठिकाणी साधारणतः 2 ते 3 मिनिटांमध्ये या ठिकाणी दाखल होतील। जितेंद्र, अजित पवारांच्या निधनानंतर खरे तर निवडणुकीच्या तारखा बदलण्यात आल्या। काटेवाडीमध्ये किंवा संपूर्ण बारामतीमध्ये कोणत्याही प्रचार सभा त्यानंतर झाल्या नाही। घरोघरी जाऊनच खरे तर प्रचार करण्यात आला आणि आज स्वतः सुनेत्रा पवार देखील तिथे मतदानासाठी उपस्थित असतील। अजित पवारांच्या जाण्यानंतरचं वातावरण आजचं नेमकं कसं आहे? अगदी खरं प्राजक्ता, आपण बघितलंय की 28 जानेवारी रोजी जी सकाळची विमान दुर्घटनेमध्ये अजितदादांसह इतर 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि बारामतीच नव्हे तर संपूर्ण राज्यावर त्याचे पडसाद उमटल्याचं आपण पाहिलं। बारामती तर साधारणतः 3 दिवस सर्व दुकाने व्यापारी यांनी आपापला सर्व व्यवसाय बंद ठेवून अजितदादांचे दुःख त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केले आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते। आणि आपण बघितलं की हे अजितदादा त्या दिवशी या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 4 सभा तालुक्यामध्ये घेणार होते, परंतु सभेपूर्वी त्यांचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाल्याचं आपण बघितलं आणि त्याच्यानंतर 2 दिवस या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आणि नंतर जिल्ह्यामध्ये असतील कुठल्याही प्रकारची प्रचार सभा घेतली गेलेली नाही आणि फक्त उमेदवारांनी त्या ठिकाणी घराघरामध्ये जाऊन आपले पत्रक त्या ठिकाणी कामाचं पोहोचवायचं होतं। त्या पद्धतीने ते पत्रक पोहोचवलं गेलं। कुठल्याही प्रकारची प्रचार सभा किंवा त्या ठिकाणी रॅली त्या ठिकाणी काढली गेलेली नाही आणि गावागावामध्ये सभा घेऊन अजितदादांचा त्या ठिकाणी। जितेंद्र, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। आणि यात बारामतीतली ही दृश्य आपण पाहतोय। बारामतीच्या काटेवाडीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मतदानासाठी दाखल झालेल्या आहेत। थेट दृश्य आपण पाहतोय।
जिल्हा परिषदेच्या 731 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते आणि त्यासाठी अगदी सकाळीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मतदान करण्यासाठी पोहोचलेल्या आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली आणि त्यानंतर अजित पवार ज्या पद्धतीने सकाळीच कामाला सुरुवात करायचे अगदी त्याच पद्धतीने अगदी सकाळीच मतदानासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दाखल झालेले आहेत। बारामतीच्या काटेवाडीतली ही दृश्य आपण पाहतोय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काटेवाडी मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत, काय अपडेट? आपण बघतोय की प्राजक्ता आता मतदान केंद्र प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि उपमुख्यमंत्री आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांच्याबरोबर पार्थ पवार असतील, अजितदादाचे बंधू श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, हे सर्व पवार कुटुंबीय सोबत आहेत आणि आता खोली नंबर 10 मध्ये ते आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। आपण बघतोय की शपथविधी घेतल्यानंतर पहिल्यांदाच सुनेत्रा वहिनी हे आपल्या मतदान प्रक्रियेसाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांच्याबरोबर पार्थ पवार असतील, योगेंद्र पवार असतील, हे देखील या मतदान केंद्रावर आलेले आहेत। अजितदादांचे बंधू श्रीनिवास पवार, शर्मिला पवार या देखील या मतदान केंद्राच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपण बघतोय की आता खोली क्रमांक 10 मध्ये हे सर्व पवार कुटुंबीय दाखल झालेले आहे आणि याच खोलीमध्ये पहिल्यांदा सुनेत्रा पवार, त्यानंतर पार्थ पवार आणि नंतर श्रीनिवास पवार, शर्मिला पवार हे आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावत आहेत। आपण बघितलं की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीकरिता 28 डिसेंबर रोजी 28 जानेवारी रोजी अजितदादा हे बारामतीकडे येत असताना विमान दुर्घटनेमध्ये अजितदादांसह इतर 4 जणांचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला आणि आपण बघितलं की याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले गेले आणि गेले 4 ते 5 दिवस बारामतीच्या सहयोग सोसायटी या ठिकाणी संपूर्ण पवार कुटुंबीय, त्यामध्ये स्वतः शरद पवार आणि संपूर्ण पवार फॅमिली सांत्वन भेटीसाठी संध्याकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत उपस्थित होते आणि अजितदादांच्या अकाली निधनामुळे या जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुका 2 दिवस पुढे ढकलल्या आणि त्यामुळे आज 7 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया या ठिकाणी पार पडत आहे आणि 9 फेब्रुवारी रोजी या सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीचे मतदान त्या ठिकाणी 9 फेब्रुवारी रोजी मतदान मोजणी या ठिकाणी केली जाणार आहे। आपण बघितलं की हे सर्व दुःखद घटना घडल्यानंतर बारामतीमध्ये कुठल्याही प्रकारची प्रचार सभा तसेच रॅली किंवा कुठलीही पदयात्रा त्या ठिकाणी काढली गेलेली नाही। फक्त उमेदवाराने घराघरामध्ये जाऊन मतदारांच्या गाठीभेटी देऊन आणि आपण केलेल्या कामाचं परिपत्रक त्या ठिकाणी देऊनच नंतर आपला हा संपूर्ण प्रचार त्यांनी पार पाडलेला आहे आणि आपण बघतोय की आज आता संपूर्ण पवार कुटुंबीय मतदान त्या ठिकाणी पार पाडत आहे। बरं, तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामतीच्या काटेवाडीमधल्या मतदान केंद्रावर दाखल झाल्या। खोली क्रमांक 10 मध्ये त्या मतदान करण्यासाठी पोहोचल्यात। त्यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। पार्थ पवार, योगेंद्र पवार आणि इतरही पवार कुटुंबीय मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचलेले आहेत। बारामतीतली ही दृश्य आपण पाहतोय। सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। काटेवाडीतील शाळेमध्ये पवार कुटुंब मतदान करतंय
12 जिल्हा परिषदांसाठी आज मतदान तिथे पार पडतंय। बारामतीतील काटेवाडी मतदान केंद्रावर खोली क्रमांक 10 मध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे। युगेंद्र पवार आता मतदान करतायत आणि त्यानंतर पार्थ पवार हे देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावतील। ही बारामतीतली आपण दृश्य पाहतोय। बारामतीतील काटेवाडी मतदान केंद्रावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर निवडणुकीच्या तारखा बदलण्यात आल्या, 2 दिवस त्या पुढे ढकलण्यात आल्या आणि आज मतदानाला ठिकठिकाणी सुरुवात झालेली आहे। बारामतीतली ही दृश्य आपण पाहतोय। 9 तारखेला मतमोजणी होणार आहे। बारामतीच्या काटेवाडी मतदान केंद्रावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। त्यानंतर इतरही पवार कुटुंबीय आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तिथे पोहोचलेले आहेत। युगेंद्र पवार यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। ही थेट दृश्य आपण बारामतीतली पाहतोय। बारामतीच्या काटेवाडी मतदान केंद्रावरच्या 10 नंबर खोलीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अगदी सकाळीच पोहोचत मतदानाचा हक्क बजावलेला आहे। राज्यातील 12 जिल्हा परिषदा 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान होतंय। कोणची पडली? ही थेट दृश्य बारामतीतली आहेत। पार्थ पवार आणि युगेंद्र पवार यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। बारामतीतल्या काटेवाडी मतदान केंद्रावर खोली क्रमांक 10 मध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मतदान केंद्रावर पोहोचत मतदानाचा हक्क बजावलेला आहे। संपूर्ण पवार कुटुंबीय तिथे उपस्थित आहेत मतदान करण्यासाठी। सुनेत्रा पवार यांच्यानंतर युगेंद्र पवार यांनी देखील मतदान केलंय आणि त्यानंतर पार्थ पवार यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलाय। अजित पवार यांच्या निधनानंतर 2 दिवस निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आणि आज मतदान प्रक्रिया पार पडते। त्यानंतर 9 तारखेला मतमोजणी होणार आहे आणि आज मतदान करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अगदी सकाळीच मतदान केंद्रावर दाखल होत मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्यानंतर युगेंद्र पवार यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलाय। संपूर्ण पवार कुटुंबीय मतदान करण्यासाठी तिथे पोहोचलं। आज राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदान होतंय। या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा देखील एक प्रकारे सज्ज आहे। 9 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे आणि जिल्ह्यातील खरं तर जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी आज मतदान होतंय। निवडणुकीच्या रिंगणात एकूण 7438 उमेदवार आपलं नशीब आजमावतायत, तर जिल्हा परिषदेच्या जागांसाठी 2624 आणि पंचायत समितीसाठी 4814 उमेदवार मैदानात उतरलेत। या सगळ्यांचं भवितव्य आज मतपेटीत कैद होतंय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अगदी सकाळीच मतदान केंद्रावर दाखल होत आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। ज्या पद्धतीने अजित पवार हे अगदी सकाळीच कामाला सुरुवात करायचे किंवा मतदानासाठी देखील अगदी सकाळीच पोहोचायचे, अगदी त्याच पद्धतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मतदान केंद्रावर येत मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्यानंतर संपूर्ण पवार कुटुंबियांनी मतदान केलेलं आहे। युगेंद्र पवार यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला। पार्थ पवार यांनी देखील मतदान करत आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। बारामतीतली ही दृश्य आपण पाहतोय। बारामतीच्या काटेवाडी मतदान केंद्रावर पोहोचत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
यांनी मतदान केलेलं आहे.